हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 या युनिटमध्ये सेकंड पार्ट जो आहे सिंगल फेज AC सिरीज सर्किट्स. ओके, याच्या पूर्वीच्या लेक्चर्स व्हिडिओमध्ये आपण AC फंडामेंटल्स युनिट नंबर 1चा हा जो फर्स्ट पार्ट होता याच्याबद्दल माहिती घेतली होती. आता त्याच्यातील पुढील पार्ट जो आहे सिंगल फेज AC सिरीज सर्किट, ओके, युनिट नंबर 1चा आपण पाहणार आहोत. सिंगल फेज AC सिरीज सर्किट्समध्ये आपल्याला सिलेबस कंटेंट जे असणार आहेत ते म्हणजे RL रेजिस्टर इंडक्टर, RL RC म्हणजे रेजिस्टर कॅपॅसिटर, RLC रेजिस्टर इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांचे कॉम्बिनेशन असलेला AC सिरीज सर्किट आपल्याला पाहायचं आहे. इम्पिडन्स प्रतिबाधा, रिॲक्टन्स प्रतिक्रिया, इम्पिडन्स ट्रँगल प्रतिबाधेचा जो त्रिकोण आहे तो, पॉवर फॅक्टर शक्तीचा घटक जो आहे तो, ॲक्टिव्ह पॉवर, ओके, ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय शक्ती, रिॲक्टिव्ह पॉवर प्रतिक्रियाशील शक्ती. ओके, ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय, सक्रिय शक्ती, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे प्रतिक्रियाशील शक्ती, ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती. ठीक आहे. पॉवर ट्रँगल शक्तीचा त्रिकोण अँड वेक्टर डायग्राम वेक्टर आकृती आपल्याला पाहायची आहे. रेझोनन्स अनुनाद म्हणजे काय, बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर, ओके, क्वालिटी फॅक्टर म्हणजे गुणवत्ता घटक, अँड व्होल्टेज मॅग्निफिकेशन व्होल्टेजचं विस्तृतीकरण इन सिरीज RL RC अँड RLC सर्किटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर सिलेबस टॉपिक 2.1 सिंगल फेज AC सर्किट्स. इन द प्रिसिडिंग चॅप्टर, मागील चॅप्टरमध्ये वी हॅव डिस्कस्ड, आपण चर्चा केली होती अबाउट ऑल द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सिंगल फेज AC सर्किट. सो नाव, त्यामुळे आता आपण लेटस डिस्कस सम प्रॅक्टिकल AC सिंगल फेज सर्किट्स. ओके, आपण मागील चॅप्टरमध्ये, मागील व्हिडिओज लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केली होती, चर्चा केली होती बेसिक कन्सेप्ट ऑफ सिंगल फेज AC सर्किट. AC सर्किटच्या बेसिक कन्सेप्टबद्दल आपण चर्चा केली होती. सो त्यामुळे नाव आता लेटस डिस्कस सम प्रॅक्टिकल AC सिंगल फेज सर्किट. द 3 बेसिक एलिमेंट्स, ओके, 3 महत्त्वाचे बेसिक मूलभूत जे घटक आहेत ऑफ एनी AC सर्किट आर रेजिस्टन्स R, इंडक्टन्स L अँड कॅपॅसिटन्स C. वी आर गोइंग टू डिस्कस द सिरीज RL RC अँड RLC सर्किट. आपण RL सिरीज सर्किट म्हणजे रेजिस्टर आणि इंडक्टर असलेला RL सिरीज सर्किट, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर असलेला RC सिरीज सर्किट, आणि हे तिन्ही एलिमेंट असलेले रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे सिरीज सर्किट आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.1.1 रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स. रिॲक्टन्स म्हणजे प्रतिक्रिया अँड इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा. इन द DC सर्किट वी हॅव डिफाईन रेजिस्टन्स ॲज अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. DC सर्किटच्या बाबतीत आपण प्रतिभाषा केली होती, पारिभाषित केलं होतं, व्याख्या केली होती. रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, तो अपोजिशन, विरोध आहे कोणाला, टू द फ्लो ऑफ करंटला. सिमिलरली त्याचप्रमाणे फॉर AC सर्किट वी हॅव डिफाईन 2 टर्म्स, नेमली रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स. त्याच पद्धतीने आपण AC सर्किटसाठी 2 टर्म डिफाईन केल्या होत्या, जसे की रिॲक्टन्स X अँड इम्पिडन्स Z. आता रिॲक्टन्स म्हणजे काय, आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे लेक्चरमध्ये. सिलेबस टॉपिक 2.1.2 रिॲक्टन्स म्हणजे प्रतिक्रिया. रिॲक्टन्स कॅन बी ऑफ 2 टाइप्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. रिॲक्टन्स म्हणजे प्रतिक्रिया. ठीक आहे. ज्या सर्किटमध्ये इंडक्टर असेल त्या इंडक्टरच्या असण्याने त्या सर्किटकडून मिळणारी प्रतिक्रिया जी आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL असे म्हणणार आहोत. ज्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर असण्याने त्या सर्किटकडून मिळणारी जी प्रतिक्रिया आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC असे म्हणणार आहोत. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. सिलेबस टॉपिक 2.1.3 इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. We define the inductive reactance XL as XL equals to omega L equals to 2 pi FL. Okay, and the unit of inductive reactance is ohm. आणि जे एकक असणार आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं ते ओहम असेल. ठीक आहे. इथे पहा, वी डिफाईन द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. आपण पारिभाषा करू शकतो की डिफाईन करू शकतो, व्याख्या करू शकतो की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL ॲज
XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL इक्वल्स टू ओमेगा L, ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी आणि इंडक्टरसोबत इक्वल्स टू 2πfL, 2πfL, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, L म्हणजे इंडक्टन्स, अँड द युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज ओहम, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं जे एकक असेल ते ओहम असेल. ओके, इथं पहा वी कॅन डिफाईन, आपण परिभाषा करू शकतो की द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे, तो विरोध करणार आहे कोणाला, टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. AC करंट जो फ्लो होत असतो त्याला तो अपोज करणार आहे, विरोध करतो. ऑफर्ड बाय द इंडक्टन्स, इंडक्टन्सने देऊ केलेल्या, ठीक आहे, इंडक्टन्सने देऊ केलेल्या, ऑफर्ड केलेल्या अल्टरनेटिंग करंटच्या प्रवाहाला विरोध करणे, यालाच आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणणार आहोत, XL. Syllabus topic 2.1.4 capacitive reactance XC. We define the capacitive reactance XC as XC equals to 1 upon omega C. XC equals to 1 ओमेगा C. XL म्हणजे काय होता, ओमेगा L. ओके, आता इथं काय असणार आहे, XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू 1 अपॉन ओमेगा C इक्वल्स टू 1 अपॉन 2πfC. इक्वेशन नंबर 2.1.1 अँड द युनिट ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज ओहम. सेम युनिट असणार आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ओहमच असेल. दस म्हणून कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इज डिफाइन्ड ॲज द अपोजिशन ऑफर्ड बाय प्युअर कॅपॅसिटर. ओके, अपोजिशन म्हणजे विरोध, ऑफर्ड करणे म्हणजे देऊ करणे, बाय म्हणजे च्याद्वारे, अ प्युअर कॅपॅसिटर टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, एखाद्या प्युअर कॅपॅसिटरद्वारे विरोध देऊ करणे कोणाला, टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके, म्हणजे प्रवाहित होणाऱ्या अल्टरनेटिंग करंटला. इक्वेशन 2.1.1 शोज दॅट, इक्वेशन समीकरण 2.1.1 असे दाखवतो की द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात, उलट. ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज. आपण जे व्होल्टेज अप्लाइड करणार आहोत त्याच्यातील जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला तो व्यस्त प्रमाणात प्रोपोर्शनल आहे. इफ C इज कॉन्स्टंट, जर का C कॉन्स्टंट असेल, ह्या इक्वेशनमध्ये पाहू शकतो आपण, जर C ची व्हॅल्यू स्थिर असेल तर XC डिक्रीजेस, तर काय होईल, XC डिक्रीज होईल विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढवली तर ऑटोमॅटिक कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा कमी होईल. ओके, इन फ्रिक्वेन्सी F. ठीक आहे, तर पहा सिलेबस टॉपिक 2.1.5 इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा Z. आता इम्पिडन्स म्हणजे काय हे सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं. द AC सर्किट मे नॉट ऑलवेज बी प्युअरली रेजिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह ऑर इंडक्टिव्ह. ठीक आहे, AC सर्किट हा नेहमी असू शकणार नाही प्युअर रेजिस्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह किंवा इंडक्टिव्ह, हा नेहमी असे असू शकणार नाही. इट विल कंटेन अ कॉम्बिनेशन ऑफ दिस एलिमेंट्स. ओके, AC सर्किटमध्ये काय असणार आहे, ह्या घटकांचं कॉम्बिनेशन असेल. ओके, सो त्यामुळे डिफायनिंग रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स इज नॉट इनफ. म्हणजेच त्यामुळे फक्त आपण रेजिस्टन्स, रिॲक्टन्स यांची परिभाषा करणे हे पुरेसे नाही आहे, इज नॉट इनफ. हेन्स अ कॉम्बिनेशन ऑफ R, म्हणून कॉम्बिनेशन ऑफ R, XL अँड XC इज डिफाइन्ड अँड इट इज कॉल्ड ॲज इम्पिडन्स. म्हणून कॉम्बिनेशन जो आहे, एकत्रितपणा जो आहे रेजिस्टन्सचा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा, यांना आपण इम्पिडन्स म्हणणार आहोत. इम्पिडन्स इज डिनोटेड बाय Z. इम्पिडन्स हे कॅपिटल लेटर झेडने दर्शवलं जातो अँड हॅज युनिट ओहम, आणि त्याचं सुद्धा एकक काय असेल, ओहम आहे. ओके, इथं पाहू शकतो इम्पिडन्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन द पोलार फॉर्म ॲज फॉलोज. पोलार फॉर्ममध्ये आपण इम्पिडन्स खालीलप्रमाणे एक्सप्रेस करू शकतो, दर्शवू शकतो. Z इक्वल्स टू मॉड ऑफ Z ॲट अन अँगल फाय, युनिट इज ओहम. ओके, मॉड ऑफ Z म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ Z, फाय म्हणजेच फेज अँगल जो आहे, अँड इट इज एक्सप्रेस्ड इन द रेक्टँग्युलर फॉर्म ॲज Z इक्वल्स टू R प्लस JX. R म्हणजेच रेजिस्टिव्ह पार्ट अँड X म्हणजे रिॲक्टिव्ह पार्ट, वेअर मॉड ऑफ Z इक्वल्स टू अंडर रूट ऑफ R² प्लस X² अँड फाय इक्वल्स टू टॅन इनवर्स X अपॉन R. ओके, सिलेबस टॉपिक 2.2 कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स ट्रँगल. आता प्रतिबाधेचा जो त्रिकोण आहे, इम्पिडन्स ट्रँगल जो आहे, तो आपण त्याची कन्सेप्ट काय आहे ती पाहूयात. सिलेबस टॉपिक 2.2 इम्पिडन्स ट्रँगल is the graphical way of relating the resistance, reactance and impedance Z. Okay,
म्हणजेच इम्पिडन्सचा त्रिकोण आहे, इम्पिडन्स ट्रायंगल जो आहे तो ग्राफिकल वे आहे, एक ग्राफिकल मार्ग आहे दाखवण्याचा रिलेटिंग द रेझिस्टन्स आर यांचा, म्हणजे रेझिस्टन्स आर, रिॲक्टन्स एक्स आणि इम्पिडन्स झेड यांचा जो संबंध दाखवण्याचा जो ग्राफिकल वे आहे त्याला आपण इम्पिडन्स ट्रायंगल असे म्हणणार आहोत ऑफ द गिवन सर्किट, दिलेल्या सर्किटचा. इम्पिडन्स ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल हा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे, इज अ राईट अँगल ट्रायंगल. The two sides of the impedance triangle corresponds to resistance. दोन बाजू ज्या आहेत इम्पिडन्स ट्रायंगलच्या त्या संबंधित आहेत, करस्पॉन्ड्स टू रेझिस्टन्स आर आणि रिॲक्टन्स एक्सच्या संबंधित आहेत, विथ अन अँगल ऑफ 90 डिग्री. दोन बाजूंमध्ये अँगल किती आहे, 90 अंशाचा कोन आहे. बिटवीन देम त्यांच्यामध्ये ॲज शोन इन फिगर 2.2.1, फिगर 2.2.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे. अँड द थर्ड साइड करस्पॉन्ड्स टू द मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. आणि जी तिसरी बाजू आहे काटकोन त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजेच दोन लगतच्या बाजूची जी समोरची बाजू असणार आहे, ओके, तो कसा आहे, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. तो इम्पिडन्सची मॅग्निट्यूड दाखवतो, पातळी दाखवतो. दॅट इज मॉड ऑफ झेड विथ मॉड ऑफ झेड स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ऑल्सो नोट दॅट, हे सुद्धा लक्षात ठेवा की द अँगल बिटवीन द साइड्स रिप्रेझेंटिंग झेड. हे सुद्धा लक्षात ठेवा की अँगल बिटवीन साइड्स, दोन बाजूंमधील जो अँगल आहे रिप्रेझेंटिंग मॉड ऑफ झेड अँड आर, म्हणजे मॉड ऑफ झेड दाखवणारी रेषा आणि आर दाखवणारी रेषा, ह्या दोन रेषांमधील जो कोन आहे तो इज इक्वल टू द फेज अँगल फाय. तो फेज अँगल फायच्या बरोबर असणार आहे. व्हेअर फाय इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स अपॉन आर. जसे की फाय आपण पूर्वीच्या फॉर्म्युलाप्रमाणे काढू शकतो, टॅन इनवर्स एक्स छेद आर. हेन्स आर, म्हणूनच आर इक्वल्स टू मॉड ऑफ झेड कॉस फाय. आर हा रेजिस्टन्स काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स कॉस फाय, अँड एक्स रिॲक्टन्स काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स इंटू साइन फाय. इम्पिडन्स ट्रायंगल्स फॉर डिफरंट टाइप्स ऑफ सर्किट विल बी डिफरंट. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटसाठी इम्पिडन्स ट्रायंगल हा वेगळा असू शकतो. We will discuss the impedance triangle for RL series, RC series and RLC series circuit. आपण या युनिटमध्ये डिस्कस करणार आहोत पुढे इम्पिडन्स ट्रायंगल फॉर RL सर्किटसाठी, RC सर्किटसाठी and RLC series सर्किटसाठी. In this chapter, it is not possible to draw impedance triangle for purely resistive, purely inductive or purely capacitive. Purely resistive, purely inductive किंवा purely capacitive सर्किटसाठी impedance triangle ड्रॉ करणे पॉसिबल नाही आहे. Okay, because for such circuit either the resistive part or the reactive part is equal to 0. अशा सर्किटसाठी रेझिस्टिव्ह पार्ट किंवा रिएक्टिव्ह पार्ट हा शून्य असतो. म्हणून प्युअरली रेझिस्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह किंवा प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी आपण इम्पिडन्स ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. ओके, इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ. मॉड ऑफ झेड स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मॉड ऑफ झेड स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आर इक्वल्स टू मॉड ऑफ झेड कॉस फाय, x equals to mod of z sin phi. This is the impedance triangle. Figure 2.2.1 concept of an impedance triangle. इथं पाहू शकतो इम्पिडन्स ट्रायंगलची कन्सेप्ट. ठीक आहे, दोन बाजू आहेत त्या काटकोन त्रिकोणामध्ये आहेत, काटकोनात आहेत, एकमेकाला 90 अंशात आहेत. पहिली बाजू जी असेल ती रेजिस्टन्सची, दुसरी बाजू असेल ती रिॲक्टन्सची. ओके, त्याच्यातील समोरची बाजू जो आहे, जो ज्याला आपण मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स म्हणतो. ओके, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स मॉड ऑफ झेड, मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. ठीक आहे, हा इम्पिडन्स ट्रायंगल आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड ऑफ झेड आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये जो अँगल आहे, ओके, जो अँगल आहे त्याला आपण फाय असे म्हणणार आहोत, फेज अँगल सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 2.3 इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू पॉवर. पॉवरच्या संबंधित महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्या इथे पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 16, डिफाईन फॉलोइंग क्वांटिटीज. ओके, सम ऑफ द इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू पॉवर आर ॲज फॉलोज. ॲपरंट पॉवर, ॲपरंट पॉवर म्हणजेच स्पष्ट शक्ती, कॅपिटल एस. ॲपरंट पॉवर, कॅपिटल एस. ट्रू और रियल पॉवर, खरी शक्ती, कॅपिटल पी. ट्रू और रियल और ॲक्टिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, कॅपिटल पी. पॉवर फॅक्टर, शक्तीचा घटक. रिॲक्टिव्ह पॉवर और इमॅजिनरी पॉवर. रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रियाशील शक्ती. इमॅजिनरी म्हणजेच काल्पनिक शक्ती, ज्याला आपण कॅपिटल क्यूने दर्शवतो. ठीक आहे.
सिलेबस टॉपिक 2.3.1 ॲपॅरंट पॉवर अतिशय महत्त्वाचं आहे. MSBTच्या परीक्षांमध्ये भरपूर वेळा विचारलेलं आहे. समर 17 ह्या लेटेस्ट एक्झामपर्यंत ॲपॅरंट पॉवरची डेफिनेशन विचारलेली आहे. सिलेबस टॉपिक 2.3.1 ॲपॅरंट पॉवर. ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती, कॅपिटल एस. आता ॲपॅरंट पॉवर म्हणजे काय पहा. ॲपॅरंट पॉवर इज डिफाइन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे. VRMS आणि IRMS यांचा गुणाकार. ॲपॅरंट पॉवर म्हणजेच काय, इट इज द प्रॉडक्ट ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज V अँड करंट I. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस अँड मेजर्ड इन व्होल्ट ॲम्पियर्स. आणि त्याचं जे एकक आहे ॲपॅरंट पॉवर हे व्होल्ट ॲम्पियरमध्ये मेजर केलं जातं. व्होल्ट ॲम्पियर और किलो व्होल्ट ॲम्पियर और किंवा किलो व्होल्ट ॲम्पियर KVA. Therefore, apparent power capital S equals to V into I. 2.3.1 expression number 2.3.1 apparent power represents the total power supplied by the source. apparent power म्हणजेच काय, टोटल पॉवर जी आहे, एकूण शक्ती जी आहे, जी सप्लाय केलेली आहे कोणाद्वारे, सोर्सद्वारे, ते म्हणजेच काय apparent पॉवर, स्पष्ट शक्ती ज्याला आपण म्हणतो. इट कॅन बी प्रूव्ड दॅट, हे असं सुद्धा सिद्ध केले आहे की apparent power is equal to the vector sum. ओके. ॲपॅरंट पॉवर ही काय आहे, वेक्टर सम आहे, सदिश बेरजेत काय आहे कुणाच्या, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरच्या. ठीक आहे. ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर इक्वल्स टू P प्लस Q इक्वल्स टू कॅपिटल एस. म्हणजेच ॲपॅरंट पॉवर एस इक्वल्स टू ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर यांची वेक्टर सम आहे. देअरफॉर इक्वल्स टू V1 कॉस फाय प्लस V1 साइन फाय. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय V1 कॉस फाय आणि रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे V1 साइन फाय. ठीक आहे. आता पहा, वर्गमुळात V² गुणिले I² गुणिले कॉस स्क्वेअर फाय प्लस V² गुणिले I² गुणिले साइन स्क्वेअर फाय इक्वल्स टू V इंटू I. ठीक आहे. V² I² कॉमन जर घेतला तर वर्गमुळात राहील कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 असते. मग वर्गमुळात फक्त काय राहील, V² गुणिले I². ठीक आहे. त्याचा वर्ग मूळ घेतला तर काय होईल, V गुणिले I. म्हणून apparent power S equals to V into I. Thus S equals to P bar plus Q bar. The transformers are specified in terms of VA. ट्रान्सफॉर्मर जे आहे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण केलेलं आहे, स्पेसिफाईड दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ VA ऑफ KVA रेटिंग. ठीक आहे. VA म्हणजेच व्होल्ट ॲम्पियर ऑफ KVA, किलो व्होल्ट ॲम्पियर. ठीक आहे. इफ द पॉवर फॅक्टर इज हाय, जर का शक्ती घटक जास्त असेल, क्लोज टू 1 म्हणजे क्लोज टू 1, देन ॲपॅरंट पॉवर रिक्वायर्ड टू डिलिव्हर. मग ॲपॅरंट पॉवर हे गरजेचं आहे डिलिव्हर करणे, द सेम अमाऊंट ऑफ ॲक्टिव्ह पॉवर टू द लोड इज रिड्युस्ड. ओके. सिलेबस टॉपिक 2.3.2 रियल पॉवर और ट्रू पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर P. हा सुद्धा IMP आहे. MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा याची डेफिनेशन विचारलेली आहे. सिलेबस टॉपिक 2.3.2 रियल पॉवर खरी शक्ती और ट्रू पॉवर खरी शक्ती किंवा ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय शक्ती. द ट्रू पॉवर और रियल पॉवर P इज डिफाइन्ड ॲज द ॲव्हरेज पॉवर PAV टेकन बाय और कन्झ्युम्ड बाय द AC सर्किट. ठीक आहे. ट्रू पॉवर किंवा खरी शक्ती म्हणजेच काय पहा, इज डिफाइन्ड ॲज, त्याची परिभाषा आपण करू शकतो की ॲव्हरेज पॉवर PAV टेकन म्हणजे घेणे, बाय म्हणजे च्याद्वारे, और ओके च्याद्वारे घेणे, और कन्झ्युम्ड बाय किंवा खर्च करणे, बाय म्हणजे च्याद्वारे, AC सर्किटच्याद्वारे खर्च करणे किंवा AC सर्किटच्याद्वारे ॲव्हरेज पॉवर घेणे, यालाच आपण रियल पॉवर, ट्रू पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल P असे म्हणतो. इट इज गिवन बाय P इक्वल्स टू PAV इक्वल्स टू VI कॉस फाय वॅट्स. ओके. P इक्वल्स टू PAV म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर, ट्रू पॉवर किंवा रियल पॉवर P इक्वल्स टू ॲव्हरेज पॉवर इक्वल्स टू V इंटू I इंटू कॉस फाय वॅट्स. एक्सप्रेशन नंबर 2.3.2 वेअर फाय इज फेज अँगल बिटवीन V अँड I. फाय जो आहे तो फेज अँगल आहे व्होल्टेज आणि करंटमधील. द ट्रू पॉवर इज मेजर्ड इन वॅट्स. ओके. खरी शक्ती जी आहे ते आपण मेजर करतो वॅट्समध्ये और किलो वॅट्समध्ये, KW. V रिप्रेझेंट्स द RMS व्हॅल्यू. व्होल्टेज काय असणार आहे मग, RMS व्होल्टेज असेल ऑफ द सप्लायड व्होल्टेज, अँड I इज द RMS व्हॅल्यू ऑफ सर्किट करंट. आणि I जो असणार आहे तो सर्किट करंट असेल, जो की RMS व्हॅल्यूमध्ये असेल, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूमध्ये. ॲक्टिव्ह पॉवर इज ॲव्हरेज पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर काय आहे, इज ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय, कन्झ्युम म्हणजे खर्च करणे, बाय म्हणजे च्याद्वारे, द रेजिस्टर आर इन द गिवन सर्किट, हॅन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युजफुल पॉवर. म्हणून आपण याला वापरण्यायोग्य शक्तीसुद्धा म्हणतो, युजफुल पॉवर.
सिलेबस टॉपिक 2.3.3 रिॲक्टिव्ह पॉवर ऑर इमॅजिनरी पॉवर. रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रियाशील शक्ती किंवा इमॅजिनरी पॉवर म्हणजे काल्पनिक शक्ती क्यू. हा सुद्धा याची सुद्धा डेफिनेशन MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेली आहे. सिलेबस टॉपिक 2.3.3 रिॲक्टिव्ह पॉवर ऑर इमॅजिनरी पॉवर क्यू. द रिॲक्टिव्ह पॉवर क्यू इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ V and I and sine of angle between V and I that is phi. म्हणजेच रिॲक्टिव्ह पॉवर Q इक्वल्स टू VI sin phi. युनिट असेल VAR व्होल्ट अँपिअर रिॲक्टिव्ह. एक्सप्रेशन नंबर 2.3.3. द रिॲक्टिव्ह पॉवर इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमॅजिनरी पॉवर. प्रतिक्रियाशील शक्ती जी आहे त्याला आपण काल्पनिक शक्तीसुद्धा म्हणतो. अँड इट इज एक्सप्रेस्ड इन VAR आणि त्याला आपण VARने दर्शवतो, कॅपिटल VAR. दॅट इज व्होल्ट अँपिअर. म्हणजेच की व्होल्ट अँपिअर रिॲक्टिव्ह ऑर KVAR दॅट इज किलो व्होल्ट अँपिअर रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह पॉवर इज अ पार्ट ऑफ टोटल पॉवर विच इज नॉट कन्झ्युम्ड बाय द लोड. रिॲक्टिव्ह पॉवर हा काय आहे? म्हणजेच प्रतिक्रियाशील शक्ती हा एक भाग आहे एकूण शक्तीच्या विच इज नॉट कन्झ्युम्ड बाय द लोड, जो की तो लोडद्वारे खर्च केला जात नाही, कन्झ्युम केला जात नाही. रिॲक्टिव्ह पॉवर सिम्पली ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू लोड. रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे, प्रतिक्रियाशील शक्ती जी आहे ती फक्त ट्रॅव्हल करते, प्रवास करते फ्रॉम सोर्स टू लोड, सोर्सपासून लोडपर्यंत, अँड बॅक फ्रॉम लोड टू सोर्स, आणि लोडपासून पुन्हा सोर्सकडे हा प्रवास करत असतो. इट इज देअर फॉर द युजलेस पॉवर. म्हणूनच की हा काय आहे, वापरण्यायोग्य नसलेला युजलेस पॉवर. अँड हेन्स शुड बी मिनिमाइज्ड. आणि याला आपण मिनिमाइज केलं पाहिजे. हेन्स म्हणून शुड बी मिनिमाइज्ड. ओके. सिलेबस टॉपिक 2.3.4 पॉवर फॅक्टर शक्ती घटक. पॉवर फॅक्टरसुद्धा बऱ्याच वेळा MSBTच्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. पॉवर फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज. पॉवर फॅक्टरची परिभाषा आपण करू शकतो की फॅक्टर बाय विच, जो की असा घटक आहे की ज्याच्याने द ॲपॅरंट पॉवर यस म्हणजे स्पष्ट शक्ती यस जी आहे मस्ट बी मल्टिप्लाइड, जी की मल्टिप्लाइड झाली पाहिजे सो ॲज टू ऑब्टेन मिळवण्यासाठी द ट्रू पॉवर. ओके. खरी पॉवर मिळवण्यासाठी ॲपॅरंट पॉवर मल्टिप्लाइड झाली पाहिजे. हा एक असा घटक आहे की ज्याला आपण पॉवर फॅक्टर म्हणतो. ठीक आहे. सो ॲज टू ऑब्टेन ट्रू पॉवर P ऑर, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये इन अदर वर्ड्स इट इज द रेशो. हा काय आहे? रेशो आहे. इट इज द रेशो. हे गुणोत्तर आहे ऑफ द ट्रू पॉवर अँड द ॲपॅरंट पॉवर. ट्रू पॉवर P अँड ॲपॅरंट पॉवर यस यांच्यातील काय आहे? तो गुणोत्तर आहे. कोण? पॉवर फॅक्टर. आयडियली द पॉवर फॅक्टर शुड बी 1. ओके. सामान्यतः पॉवर फॅक्टर 1 असला पाहिजे. अँड प्रॅक्टिकली इट शुड बी हाय ॲज पॉसिबल. आणि प्रॅक्टिकली जो पॉवर फॅक्टर आहे तो जास्तीत जास्त असायला हवा. इट शुड बी हाय ॲज पॉसिबल. शक्यतो तितका जास्त असावा. पॉवर फॅक्टर इक्वल्स टू ट्रू पॉवर P डिवायडेड बाय ॲपॅरंट पॉवर यस. एक्सप्रेशन नंबर 2.3.4 पॉवर फॅक्टरची व्याख्या इथे आहे. इट इज अ गुणोत्तर. इट इज अ रेशो ऑफ ट्रू पॉवर टू दी ॲपॅरंट पॉवर यस. सबस्टिट्यूटिंग द एक्सप्रेशन फॉर P अँड यस वी गेट. ओके. एक्सप्रेशन P आणि यससाठी त्यांचं एक्सप्रेशन पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल पॉवर फॅक्टर इक्वल्स टू VI कॉस फाय. म्हणजेच ट्रू पॉवर ॲक्टिव्ह पॉवर हा काय आहे? V इंटू I इंटू कॉस फाय छेद ॲपॅरंट पॉवर काय आहे? व्होल्टेज आणि करंटचा फक्त प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. VI कॉस फाय डिवायडेड बाय VI शिल्लक काय राहील? कॉस फाय. ओके. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय? कॉस फाय. एक्सप्रेशन नंबर 2.3.5. इथे पहा. दस द पॉवर फॅक्टर is equal to the cosine. Thus the power factor is equal to the cosine of the phase difference phi between the applied voltage V and the current I. म्हणजेच पॉवर फॅक्टर काय आहे? इज इक्वल टू, तो बरोबरीचा आहे कोसाइन. कोसाइन म्हणजे कोसाइन ऑफ द फेज डिफरन्स. फेज डिफरन्स जो आहे फाय बिटवीन व्होल्टेज V अँड करंट I फ्लोईंग थ्रू द LR सिरीज सर्किट किंवा RL सिरीज सर्किट. The power factor can also be defined as ratio of impedances as follows. पॉवर फॅक्टर आपण अशा सुद्धा डिफाईन करू शकतो की रेशो ऑफ इम्पिडन्सेस ॲज फॉलोज. फ्रॉम द इम्पिडन्स ट्रायंगल द रेजिस्टन्स R इज गिवन बाय R इक्वल्स टू Z कॉस फाय. एक्सप्रेशन नंबर 2.3.6. देअर फॉर पॉवर फॅक्टर आपल्याला फक्त पॉवर फॅक्टर कॉस फाय मिळवायचा आहे. त्यामुळे हा जो Z आहे गुणाकारात तो इकडे येताना काय होईल? भागाकारात जाईल. म्हणजेच कॉस फाय इक्वल्स टू R अपॉन Z. म्हणजेच कॉस फाय इक्वल्स टू R छेद Z. एक्सप्रेशन नंबर 2.3.7. द व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर विल बी कन्फाइन्ड बिटवीन
+-1 because it is basically the cosine of the phase difference phi. Therefore -1 less than equals to power factor less than equals to 1. 2.3.8 एक्सप्रेशन नंबर 2.3.8. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टरची जी व्हॅल्यू आहे, किंमत जी आहे, विल बी कन्फाइन्ड बिटवीन +-1. ओके, ती असू शकते, कन्फाइन्ड आहे +-1च्या मध्ये, बिकॉज कारण की इट इज बेसिकली द कोसाइन ऑफ फेज डिफरन्स फाय. तो फक्त काय आहे, फेज डिफरन्स फाय आहे, कोसाइन आहे. ओके, म्हणून -1 लेस दॅन इक्वल्स टू पॉवर फॅक्टर लेस दॅन इक्वल्स टू 1. एक्सप्रेशन नंबर 2.3.8 डिपेंडिंग ऑन द पोलॅरिटी ऑफ पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टरच्या ध्रुवीयतेवरती अवलंबून आहे. इट कॅन बी क्लासिफाईड ॲज लॅगिंग पॉवर फॅक्टर ऑर लिडिंग पॉवर फॅक्टर. ठीक आहे, ध्रुवीयते म्हणजे चिन्हांकित करणे, पोलॅरिटी म्हणजे चिन्हांकित. ठीक आहे, पॉवर फॅक्टरच्या चिन्हांकितवरती अवलंबून आहे. इट कॅन बी तो असू शकतो. इट कॅन बी क्लासिफाईड ॲज, त्याचं वर्गीकरण जे करतो आपण पॉवर फॅक्टरचं, लॅगिंग पॉवर फॅक्टर और लिडिंग पॉवर फॅक्टर. बट द साइन ऑफ फाय डिपेंड्स ऑन द पोलॅरिटी ऑफ फाय विच अल्टिमेटली डिपेंड्स ऑन टाईप ऑफ सर्किट. ओके, जे की शेवटी सर्किटच्या प्रकारावरती अवलंबून आहे, जो की सर्किट आर आहे का आर एल आहे का आर सी आहे का आर एल सी आहे, एटसेट्रा. द पॉवर फॅक्टर कॅन बी आयदर लिडिंग और लॅगिंग. पॉवर फॅक्टर हा लिडिंग असू शकतो किंवा लॅगिंग असू शकतो, और सिम्पली युनिटी किंवा एक सुद्धा असू शकतो. दिस डिपेंड्स ऑन वेदर द करंट आय लीड्स. हे अवलंबून आहे जेणेकरून करंट आय लीड आहे का लॅग आहे, लॅग और इज इन फेज विथ अप्लाइड व्होल्टेज व्ही, किंवा तो अप्लाइड व्होल्टेज व्हीशी फेजमध्ये आहे, याच्यावरती पॉवर फॅक्टर अवलंबून असतो, लिडिंग आहे का लॅगिंग आहे. द करंट लॅग्स बिहाइंड व्होल्टेज. करंट मागे पडतो व्होल्टेजच्या इन द इंडक्टिव्ह सर्किट. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट मागे पडतो व्होल्टेजच्या, आपण पाहिलं होतं. हेन्स फाय इज निगेटिव्ह, म्हणजेच की फाय जो आहे, फेज डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह आहे. अँड पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. मग पॉवर फॅक्टर काय असेल, लॅगिंग असेल. लॅगिंग म्हणजे मागे पडणे. बट इन द रेझिस्टिव्ह सर्किट, परंतु रेझिस्टन्स सर्किटमध्ये फाय इक्वल्स टू 0 असतो, कारण तिथे व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही एकाच फेजमध्ये असतात, तिथे कोणताही फेज डिफरन्स नसतो, म्हणून फाय इक्वल्स टू 0 असतो. हेन्स पॉवर फॅक्टर इज युनिटी. म्हणजे तिथे पॉवर फॅक्टर कशी आहे, एक आहे, युनिटी आहे, सिम्पली युनिटी. इट नायदर लीड्स और नॉर लॅग्स. ठीक आहे, म्हणजे जो की तो लीड करत नाही किंवा लॅग करत नाही. इथे पाहू शकतो, फॉर अ कॅपॅसिटिव्ह सर्किट करंट लीड द व्होल्टेज. करंट काय असतो, पुढे असतो व्होल्टेजच्या. हेन्स फाय इज पॉझिटिव्ह, म्हणूनच फाय कसा आहे, पॉझिटिव्ह. अँड पॉवर फॅक्टर इज लिडिंग, आणि पॉवर फॅक्टर काय असेल, लिडिंग असेल. सिन्स द पॉवर फॅक्टर इज इक्वल टू रेशो ऑफ आर अँड मॉड ऑफ झेड. पूर्वीपासून पॉवर फॅक्टर हा कसा आहे, इज इक्वल टू रेशो आर अपॉन झेड, मॉड ऑफ झेड. इट इम्प्रूव्ज विथ इन्क्रीज इन रेझिस्टिव्ह पार्ट. आपण पॉवर फॅक्टर वाढवू शकतो रेझिस्टिव्ह पार्ट इम्प्रूव्ह करून ऑफ द इम्पिडन्स. द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर इज डिपेंडंट ऑन द टाईप ऑफ सर्किट ॲज इलिस्ट्रेटेड इन टेबल 2.3.1. ठीक आहे, पॉवर फॅक्टरचा जो स्वभाव आहे, लिडिंग आहे का लॅगिंग आहे का युनिटी आहे, तो अवलंबून आहे सर्किटच्या प्रकारावरती, जो की टेबल 2.3.1 मध्ये दर्शवलेला आहे, इलिस्ट्रेट केलेला आहे. ठीक आहे, इथं पहा टेबल 2.3.1, सिरियल नंबर, टाईप ऑफ सर्किट म्हणजे सर्किटचा प्रकार कसा आहे, व्हॅल्यू ऑफ फाय, फायची व्हॅल्यू, फायची किंमत, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टरचा स्वभाव, नेचर कसा आहे. ठीक आहे, तो दिलेला आहे. सिरियल नंबर 1, टाईप ऑफ सर्किट, प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर फायची किंमत किती असते, 0 असते. नेचर ऑफ पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, कॉस, फाय 0 आहे तर कॉस 0 आपण जर पुट केला तर त्याची व्हॅल्यू 1 येते. नायदर लिडिंग नॉर लॅगिंग. युनिटी पॉवर फॅक्टर, एक असल्यामुळे युनिटी पॉवर फॅक्टर आपण ज्याला म्हणतो. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो, नायदर लिडिंग नॉर लॅगिंग, पुढे जात नाही किंवा मागे राहत नाही. ठीक आहे. सेकंड आहे प्युअरली इंडक्टिव्ह. फक्त आणि फक्त सर्किटमध्ये जर इंडक्टर असेल तर फायची व्हॅल्यू किती असते, -90 डिग्री. म्हणजेच कॉस -90 डिग्री पुट केल्यानंतर 0 येते. ओके, व्हॅल्यू किती येते, 0 येते. म्हणजेच पहा, द पॉवर फॅक्टर इज सेड टू बी 0 लॅगिंग ड्यू टू निगेटिव्ह साइन ऑफ फाय. म्हणजेच आपण पॉवर फॅक्टर म्हणू शकतो की 0 लॅगिंग आहे ड्यू टू निगेटिव्ह साइन. ओके, लॅगिंग आहे म्हणजेच काय, मागे आहे, निगेटिव्ह चिन्हामुळे लॅगिंग आहे ड्यू टू निगेटिव्ह साइन ऑफ फाय. ठीक आहे. थर्ड पहा, प्युअरली कॅपॅसिटिव्ह, फाय इक्वल्स टू +90 डिग्री. जर एखाद्या सर्किटमध्ये फक्त आणि फक्त कॅपॅसिटर असेल तर त्यावेळी फायची किंमत ही +90 अंश असते. मग कॉस +90 अंश ठेवले असता तर 0 येणार आहे. द पॉवर फॅक्टर इज सेड टू बी 0 लिडिंग. ठीक आहे, पॉवर फॅक्टर आपण 0 लिडिंग आहे असे म्हणू शकतो. लिडिंग आहे का, तर ड्यू टू पॉझिटिव्ह साइन ऑफ फाय.
फायच्या पॉझिटिव्ह चिन्हामुळे पॉवर फॅक्टर हा लिडिंग आहे असं आपण म्हणू शकतो. 4th नंबर पहा, LR सिरीज सर्किट. RL किंवा LR दोन्ही एकच. सिरीज सर्किटमध्ये 0 फायची किंमत किती असते? 0 लेस दॅन इक्वल्स टू 5 लेस दॅन इक्वल्स टू -90 डिग्री. ओके, त्याचबरोबर नेचर ऑफ सर्किट कसं असणार आहे? 0 लेस दॅन इक्वल्स टू पॉवर फॅक्टर लेस दॅन इक्वल्स टू 1. नेचर ऑफ पॉवर फॅक्टर हा 0 पेक्षा मोठा असणार आहे आणि 1 पेक्षा कमी असणार आहे. पॉवर फॅक्टर इज लॅगिंग ड्यू टू निगेटिव्ह साइन ऑफ फाय. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीने सर्किटचा प्रकार, फायची किंमत, त्याच्यावरून पॉवर फॅक्टरचा स्वभाव कसा आहे तो आपण इथे या टेबलमध्ये दाखवलेला आहे. टेबल नंबर 2.3.1. ठीक आहे, इथं पहा सिलेबस टॉपिक 2.3.5 इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, सिग्निफिकन्स म्हणजे लक्षणीय महत्त्व ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचं लक्षणीय महत्त्व काय पहा, याच्यावरती क्वेश्चन सुद्धा आहे. स्टेट द व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर ड्युरिंग रेझोनन्स कंडिशन, डिफाइन पॉवर फॅक्टर, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर फॅक्टर. ठीक आहे, आता तर पहा सिलेबस टॉपिक 2.3.5 इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, सिग्निफिकन्स म्हणजे लक्षणीय महत्त्व काय आहे पॉवर फॅक्टरचं ते पहा. ॲज पर डेफिनेशननुसार पॉवर फॅक्टर इक्वल्स टू ट्रू पॉवर P छेद ॲपरंट पॉवर और टोटल पॉवर S. ठीक आहे, पॉवर फॅक्टरच्या डेफिनेशननुसार पॉवर फॅक्टर म्हणजे शक्तीचा घटक कसा आहे? ट्रू पॉवर छेद ॲपरंट पॉवर. ठीक आहे, thus power factor of a circuit represent the percentage of total input power that is being actually consumed by that circuit. ठीक आहे, पॉवर फॅक्टर हा कसा आहे? सर्किट रिप्रेझेंट्स द पर्सेंटेज ऑफ टोटल इनपुट पॉवर. टोटल इनपुट पॉवरचा जो पर्सेंटेज आहे दॅट इज बिंग ॲक्च्युअली कन्झ्युम्ड, जो की तो खरोखर आता खर्ची होत आहे बाय दॅट सर्किट, त्या सर्किटद्वारे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ पहा, इफ पॉवर फॅक्टर ऑफ ए सर्किट इज 0.9. ओके, एखाद्या सर्किटचा पॉवर फॅक्टर शक्ती घटक 0.9 असेल, देन ट्रू पॉवर P इक्वल्स टू 0.9 इंटू S और P इक्वल्स टू 90% ऑफ S. म्हणजेच ॲपरंट पॉवरच्या 90% खरी शक्ती इथं काय यूज होत असते. ओके, म्हणजेच पॉवर फॅक्टर हा कसा 0.9 असेल, म्हणजेच 9च्या पटीनं असेल, म्हणजे शक्ती घटक 0.9 असेल, तर खरी शक्ती किती असते? ॲपरंट पॉवरच्या 90%. दॅट मीन्स द गिवन सर्किट कन्झ्युम्स, म्हणजेच की दिलेला सर्किट जो आहे तो खर्च करतोय 90% शक्ती खर्च करतोय ऑफ द टोटल पॉवर, एकूण शक्तीच्या 90% शक्ती खर्च करतोय. दॅट इज बिईंग सप्लायड टू इट, म्हणजेच की तो सप्लाय केलं जात आहे. इफ पॉवर फॅक्टर ऑफ ए सर्किट इज से 0.2, जर का एखाद्या सर्किटचा पॉवर फॅक्टर आपण पाहिला 0.2 असेल, देन इट इज एबल टू कन्झ्युम. ओके, तो एबल आहे, तो शक्य आहे, कन्झ्युम करतोय और यूज ओनली 20% ऑफ टोटल पॉवर सप्लाय टू इट. फक्त तो टोटल पॉवर सप्लायड केलेल्याच्या 20% शक्ती काय करतोय? खर्च करतोय. देन द रिमेनिंग पॉवर गोज बॅक टू द सोर्स, आणि शिल्लक राहिलेली जी पॉवर आहे, शक्ती जी आहे ती सोर्सकडे, स्त्रोताकडे परत पाठवली जाते. इट इज नॉट युज्ड, जी वापरण्यात येत नाही. दिस इज नॉट डिझायरेबल. ओके, हे काय आहे? डिझायरेबल म्हणजे नको असलेलं आहे. ठीक आहे, हेन्स द पॉवर फॅक्टर ऑफ ए सर्किट, म्हणूनच एखाद्या सर्किटचा पॉवर फॅक्टर शुड बी हाय ॲज पॉसिबल, जास्त असणं गरजेचं आहे, होता होईल तेवढा जास्त असायला हवा. ठीक आहे, एक्झाम्पल 2.3.1 डिफाइन पॉवर फॅक्टर इन 3 डिफरंट वेज अँड गिव्ह इट्स सिग्निफिकन्स. ओके, 3 वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर फॅक्टरची डेफिनेशन लिहा असा प्रश्न आहे आणि त्याचे महत्त्व लिहा. गिव्ह इट्स सिग्निफिकन्स. पॉवर फॅक्टर इक्वल्स टू ट्रू पॉवर P डिवायडेड बाय ॲपरंट पॉवर, हा पहिला मार्ग आहे पॉवर फॅक्टर डिफाईन करण्याचा. पहिला फॉर्म्युला आहे पॉवर फॅक्टर इक्वल्स टू ट्रू पॉवर छेद ॲपरंट पॉवर S, P अपॉन S, P छेद S. ओके, सेकंड फॉर्म्युला आहे पॉवर फॅक्टर कॉस फाय इक्वल्स टू R अपॉन मॉड ऑफ Z, R अपॉन मॉड ऑफ Z. पॉवर फॅक्टर थर्ड फॉर्म्युला PF कॉस फाय इक्वल्स टू फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ करंट RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू ऑफ टोटल करंट. ठीक आहे, फंडामेंटल मूलभूत कॉम्पोनंट जो आहे, घटक जो आहे ऑफ करंटचा RMS व्हॅल्यूचा छेद रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ टोटल पॉवर, टोटल करंट. रेफर सेक्शन 2.3.5 फॉर सिग्निफिकन्स ऑफ पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टरच्या लक्षणीय महत्त्वासाठी आपण सेक्शन 2.3.5 रेफर करू शकता, जो की आत्ताच इथे घेतलेला आहे. ओके, सिलेबस टॉपिक 2.3.6 कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. ओके, कमी पॉवर फॅक्टर असण्याची कारणे काय आहेत? कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर, शक्ती घटक कमी असण्याचे कारणे काय आहेत? सिलेबस टॉपिक 2.3.6. लो पॉवर फॅक्टर इंडिकेट्स दॅट अ व्हेरी स्मॉल पर्सेंटेज ऑफ टोटल पॉवर इज बिंग ॲक्च्युअली युटिलाइज्ड. ओके,
कमी पॉवर फॅक्टर असणे हे दर्शवतो की अतिशय कमी शक्ती ही वापरात येत आहे एकूण शक्तीच्या. द रिमेनिंग पॉवर सिम्पली ट्रॅव्हल्स टू अँड फ्रॉम. मग जी उरलेली शिल्लक असलेली जी शक्ती आहे ती फक्त प्रवास करते. ओके, सोर्सकडून लोडकडे आणि लोडपासून सोर्सकडे. सो त्यामुळे इफ द पॉवर फॅक्टर इज लो, जर का पॉवर फॅक्टर कमी असेल, देन अ लार्ज पॉवर इज रिक्वायर्ड टू बी जनरेटेड. मग जास्त पॉवर उत्पन्न करण्याची गरज आहे टू डिलिव्हर्ड द रिक्वायर्ड पॉवर टू दी लोड. ओके, लोडकडे डिलिव्हर करण्यासाठी. द लो पॉवर फॅक्टर इज अ रिझल्ट ऑफ लार्ज इंडक्टिव्ह लोड. ओके, लो पॉवर फॅक्टर जो आहे तो निकाल आहे, रिझल्ट आहे ऑफ लार्ज इंडक्टिव्ह लोडचा, अतिशय लार्ज इंडक्टिव्ह लोडचा तो रिझल्ट आहे. सच ॲज मोटर्स, जसे की मोटर्स. द करंट ड्रॉन बाय लार्ज मशीन लॅग्स बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज. ओके, जो करंट आहे तो शोषून घेतला जाणार आहे मोठ्या मशीनद्वारा, लॅग्स बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज. ओके, तो काय असेल, मागे असेल सप्लाय व्होल्टेजच्या बाय अ लार्ज अँगल, मोठ्या अँगलने. सो त्यामुळे द पॉवर फॅक्टर इज लो, म्हणूनच पॉवर फॅक्टर काय असणार आहे, कमी असतो. इफ पॉवर फॅक्टर इज लो, देन लार्ज पॉवर नीड्स टू बी सप्लायड इन ऑर्डर टू कन्झ्युम द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ पॉवर इन लोड. ओके, पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर मोठ्या प्रमाणात पॉवर शक्ती ही निर्माण करावी लागेल लोडला, त्याची लोडची डिमांड पूर्तता करण्यासाठी. ओके, ही कारणे असू शकतात. ठीक आहे, तर इथं पहा, लार्ज पॉवर मीन्स लार्ज करंट, मोठी शक्ती म्हणजेच मोठा करंट. टू कॅरी दिस लार्ज करंट, ही मोठी करंट जे आहे, मोठ्या आकाराचा जो करंट आहे, लार्ज करंट जे आहे, जास्त अमाऊंटात असणारी करंट जे आहे, तो कॅरी करण्यासाठी कंडक्टर्स ऑफ लार्ज डायमीटर, जास्त मोठ्या व्यासाचा आपल्याला काय लागेल, वाहक लागेल, तार लागेल, कंडक्टर लागेल, आर रिक्वायर्ड टू बी युज्ड. दिस विल इन्क्रीज द कॉस्ट. ओके, हे काय करेल, किंमत वाढवेल, सिस्टमची किंमत वाढवेल. लार्जर करंट इन्क्रीजेस द कॉपर लॉस. त्याच पद्धतीने लार्जर करंट जो आहे तो कॉपर लॉस वाढवेल अँड रिड्यूस द इफिशियन्सी, आणि कार्यक्षमता काय करेल, कमी करेल. अ लार्ज करंट इन्क्रीजेस द व्होल्टेज ड्रॉप. अतिशय जास्त करंट जो आहे तो व्होल्टेजचा घट वाढवतो इन दी ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन तारेमध्ये. टू कॉम्पेन्सेट म्हणजे हे भरून काढण्यासाठी, फॉर दिस व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच व्होल्टेजचा जो घट होतोय तो भरून काढण्यासाठी, हायर व्होल्टेज नीड्स टू बी जनरेट, जास्तीचा करंट, जास्तीचा व्होल्टेज आपल्याला उत्पन्न करावा लागेल. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 2.3.7 पॉवर ट्रँगल. पॉवर ट्रँगल ग्राफिकली रिलेट्स, पॉवर ट्रँगल ग्राफिकली संबंध दाखवतो. ॲपरंट पॉवर एस, ट्रू पॉवर खरी शक्ती पी, आणि इमॅजिनरी काल्पनिक पॉवर क्यू फॉर एनी गिवन सर्किट. पॉवर ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल. पॉवर ट्रँगल हा सुद्धा काय आहे, राईट अँगल ट्रँगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. इट ग्राफिकली रिप्रेझेंट्स द फॉलोइंग रिलेशनशिप. तो ग्राफिकली दाखवतो खालील संबंध, एस स्क्वेअर इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके, apparent power S square equals to active power, true power or real power P square plus apparent power or imaginary power or reactive power Q. The two sides of a power triangle corresponds to the real power. दोन बाजू ज्या आहेत पॉवर ट्रायंगलच्या त्या संबंधित आहेत रिअल पॉवर अँड इमॅजिनरी पॉवर. ओके, म्हणजेच रिअल पॉवर म्हणजेच खरी शक्ती, ॲक्टिव्ह पॉवर त्याला आपण म्हणतो, आणि इमॅजिनरी पॉवर काल्पनिक शक्ती क्यू किंवा रिॲक्टिव्ह पॉवर प्रतिक्रियाशील शक्ती, विथ अन अँगल ऑफ 90 डिग्री बिटवीन देम. ओके, त्यांच्यातील अँगल कसा आहे, 90 अंशाचा. ॲज शोन इन फिगर 2.3.1 अँड द हायपोटेनियस करस्पॉन्ड्स. हायपोटेनियस म्हणजे कर्ण करस्पॉन्ड आहे म्हणजे संबंधित आहे टू द ॲपरंट पॉवर और टोटल पॉवर. ओके, ॲपरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती, टोटल पॉवर म्हणजे एकूण शक्ती. ठीक आहे. ऑल्सो नोट दॅट, हे सुद्धा लक्षात ठेवा की द अँगल बिटवीन साईड रिप्रेझेंटिंग पी अँड एस. ओके, पी आणि एस दर्शवणाऱ्या बाजूंच्या मधील जो अँगल आहे इज द फेज अँगल फाय. ओके, तो फेज अँगल फाय असणार आहे, वेअर फाय इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स अपॉन आर. ठीक आहे. We will discuss the power triangle for RL series, RC series and RLC series circuit in this chapter. आपण या युनिटमध्ये, या चॅप्टरमध्ये पॉवर ट्रायंगल सुद्धा डिस्कस करणार आहोत, RL सिरीज सर्किटचा, RC सिरीज सर्किटचा आणि RLC सिरीज सर्किटचा. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ पॉवर ट्रायंगल फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह अँड प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, हे शक्य नाही आहे प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह किंवा प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर ट्रायंगल ड्रॉ करणे. बिकॉज फॉर दिस सर्किट्स either the active power P or reactive power Q is equals to 0.
ओके, ह्या सर्किटसाठी म्हणजेच प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह किंवा प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी ॲक्टिव्ह पॉवर पी किंवा रिॲक्टिव्ह पॉवर क्यू हा 0 असतो, म्हणून आपण तिथे पॉवर ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. ठीक आहे. फिगर 2.3.1 पॉवर ट्रायंगल. फिगर 2.3.1 पॉवर ट्रायंगल इथं पाहू शकता. एक बाजू जी आहे ती ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर. ओके, त्याची दिलेली आहे पी इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय ॲक्टिव्ह पॉवर, आणि दुसरी बाजू जी आहे ती इथे क्यू असायला हवं. ओके, क्यू इक्वल्स टू व्ही आय साइन फाय रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, किंवा इमॅजिनरी पॉवर ज्याला आपण म्हणतो. यांच्यामध्ये काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच 90 अंशाचा कोन आहे, आणि यांच्यासमोरील जो कोन, यांच्यासमोरील जी बाजू आहे हायपोथेटियस, ज्याला आपण कर्ण म्हणतो, तो कसा आहे, टोटल पॉवर किंवा अपॅरंट पॉवर यस इक्वल्स टू व्ही इंटू आय आहे. ठीक आहे. अपॅरंट पॉवर यस आणि जो ॲक्टिव्ह पॉवर पी जो आहे, पी आणि यस या दोन बाजूंमधील असणाऱ्या बाजूंच्या मध्ये जो कोन आहे त्याला आपण फेज डिफरन्स फाय म्हणतो, जो की आपण टॅन इनवर्स एक्स अपॉन आरने डिफाईन करतो. त्याची किंमत आपण मिळवू शकतो. सिलेबस टॉपिक 2.4 AC सर्किट्स विथ सिरीज इलेमेंट्स. ठीक आहे. AC सर्किट्स आपल्याला पाहायचे आहेत विथ सिरीज इलेमेंट्स. सिरीज म्हणजे एक समांतर, एकामागून एक सिरीज इलेमेंट्स घटक जे कनेक्ट केलेले असणार आहेत. वी हॅव डिस्कस्ड द ऑपरेशन ऑफ AC सर्किट युझिंग द बेसिक 3 प्युअर एलिमेंट्स, दॅट इज रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटर. आपण AC सर्किटचं बेसिक जे ऑपरेशन आहे ते डिस्कस केलेलं आहे विथ प्युअर एलिमेंट्स, that is resistance, inductance and capacitors. Now we are going to interconnect. आपण ह्या युनिटमध्ये आता आपण त्यांना इंटरकनेक्ट करणार आहोत, जोडणार आहोत बाय कन्सिडरिंग 2 एलिमेंट्स. ओके, 2 घटक फक्त कन्सिडर करायचे आहेत, लक्षात घेऊन त्यांना कनेक्ट करायचे आहेत ॲट अ टाईम, एका वेळी. RL म्हणजे एकदा RL रेजिस्टर आणि इंडक्टर, दुसऱ्यांदा रेजिस्टर आणि कॅपॅसिटर, तिसऱ्यांदा इंडक्टर आणि कॅपॅसिटर, ऑर इंटरकनेक्टिंग ऑल दी 3 एलिमेंट्स इन सिरीज, किंवा एकमेकांना हे सर्व 3 घटक एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट करून आपण तो सर्किट्स पाहणार आहोत. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 2.5 द सिरीज RL सर्किट. ओके, सिरीज RL सर्किट, सिरीज RC सर्किट आणि सिरियल RLC सिरीज सर्किट हे आपण तिन्ही वेगवेगळ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.5 हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, द सिरीज RL सर्किट. ओके, आत्ताच्या व्हिडिओमध्ये, आत्ताच्या लेक्चर्समध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पुन्हा एकदा रिवाज करूया. ठीक आहे. युनिट नंबर 1 AC फंडामेंटल्स या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. त्याच्यातील पुढील भाग सिंगल फेज AC सिरीज सर्किट, जो की टोटल युनिट आहे युनिट नंबर 1 15 मार्क्ससाठी. ओके, सिलेबस कंटेंट्स आपण पाहिला. 2.1 सिंगल फेज AC सर्किट आपण पाहिला. त्याच्यामध्ये रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स, रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC यांचा फॉर्म्युला पुन्हा एकदा पाहिला. इम्पिडन्स झेड म्हणजे काय, प्रतिबाधा म्हणजेच काय. ओके, तो आपण पोलार फॉर्ममध्ये आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये पाहिला. कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स ट्रँगल, प्रतिबाधेचा जो त्रिकोण आहे त्याची कन्सेप्ट काय, त्याची संकल्पना काय, ती पाहिली आपण. ओके, इथं पाहू शकता R आणि X मध्ये काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.3 इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू पॉवर. अपॅरंट पॉवर यस म्हणजे स्पष्ट शक्ती, ट्रू ऑर रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर पी पॉवर फॅक्टर शक्तीचा घटक, रिॲक्टिव्ह पॉवर प्रतिक्रियाशील शक्ती और इमॅजिनरी पॉवर किंवा काल्पनिक शक्ती क्यू म्हणजे काय, आपण यांची डेफिनेशन्स पाहिल्या, फॉर्म्युलाज पाहिलात. ओके, त्याचबरोबर नेचर ऑफ पॉवर फॅक्टर कसा असणार आहे वेगवेगळ्या फायच्या व्हॅल्यूसाठी किंवा वेगवेगळ्या डिफरंट प्रकारच्या सर्किटसाठी, तो आपण पाहिला टेबल नंबर 2.3.1 मध्ये. ओके, त्याचबरोबर इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, सिग्निफिकन्स म्हणजे लक्षणीय महत्त्व, पॉवर फॅक्टरचं लक्षणीय महत्त्व आपण पाहिलं. कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टरसुद्धा पाहिला. ओके, त्याचबरोबर पॉवर ट्रँगल, सिलेबस टॉपिक 2.3.7 पॉवर ट्रँगल. ओके, त्यानंतर आपण सिलेबस टॉपिक 2.4 AC सर्किट विथ सिरीज इलेमेंट. AC सर्किट आपण सिरीज इलेमेंटमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे 2.5 सिलेबस टॉपिक 2.5 द सिरीज RL सर्किट. हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.